नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच याचे तब्बल 12 भाग पाहिलेत. आज मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आज आपण नवीन व्हिडिओजला सुरुवात करत आहोत. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे हाऊ टू अटेम्प्ट ATTEMPT अँड अनसीन पॅसेज. आता हाऊ टू अटेम्प्ट अँड अनसीन पॅसेज म्हणजे काय? अनसीन UN अनसीन SEEN पॅसेज PASSAGE म्हणजे काय? तर एखादा गद्य उतारा दिलेला असतो आणि तो कसा सॉल्व करायचा. हाऊ टू अटेम्प्ट अँड अनसीन पॅसेज हा प्रश्न इंग्रजी विषयाला बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला सतावत असतो. तर परीक्षा देणाऱ्यांना म्हणजे परीक्षार्थींना अनसीन पॅसेजचा प्रश्न आला तर काळजी वाटते. अनसीन म्हणजे बिना पाहिलेला. आता अनसीन पॅसेजचे जे प्रश्न असतात ते तितकेसे कठीण नसतात पण सरळही नसतात. तुम्ही म्हणाल सर हे नेमकं तुम्ही काय म्हणत आहात? सरळ नसतात, कठीण असतात, सरळही नसतात. तर काय आहे हा अनसीनचा जो पॅसेज असतो तर त्याचे जे काही प्रश्न आहे ते आपल्याला सॉल्व करत असताना आता अनसीन म्हणजे काय? तर जो न आपण कधी पाहिलेला. आता तो आपण कधी पाहिलेला नसतो. अचानक परीक्षेमध्ये उतारा दिला जातो आणि तो आपण पाहिलेला नसतो. म्हणजे अचानकच परीक्षेच्या दिवशीच आपल्याला तो उतारा वाचायला मिळतो. मग त्याची जी प्रश्नाची उत्तरं आहे तर ते आपल्याला काय असणार? मग थोडे कठीण असणार ना. आणि काय असतं की मग अशा वेळेला काय करायचं? तर जो अनसीन पॅसेज येतो म्हणजे जो गद्य उतारा आपल्याला सॉल्व करण्याकरिता दिला जातो तर त्या सॉल्व करताना त्याला काय करायचं? पहिल्यांदा तो उतारा व्यवस्थित 2 ते 3 वेळा परीक्षा हॉलमध्ये आपण आपलं चित्त एकाग्र करून वाचायचं. आता तो वाचत असताना काय होतं माहिती आहे का? तर तो जेव्हा उतारा आपण वाचतो त्याच्यामध्ये काही शब्द किंवा काही वाक्य असे आपल्याला मिळतात जे आपल्या परिचित असतात आणि ज्याचा वापर करून आपण तो ते वाचत असताना त्याचं ज्ञान आपल्याला येतं आणि त्याच वाक्यांच्या आणि शब्दांच्या आधारे आपण जो गद्य उतारा असतो न पाहिलेला किंवा यापूर्वी कधी न वाचलेला किंवा न पाहिलेला तर तो आपण सॉल्व करण्याचा म्हणजे तो सोडवण्याचा त्याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा असतो. आता प्रत्येक वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये ते आपण तो जो पॅसेज अनेक वेळा वाचला ना तिथे तर सावकाशीने तर त्याला आपल्याला ते सॉल्व करणं शक्य होतं. पण बऱ्याचदा काय होतं की काही काही विद्यार्थी नुसतं पाठ्यपुस्तकांचंच वाचन करत असतात. नुसतं पाठ्यपुस्तकांचं वाचन करून ह्या गोष्टी संभव होत नाहीत. मग यासाठी काय करावं लागतं? तर बाजारात म्हणजे टेक्स्टबुकचा वापर जास्तीत जास्त करून भागत नाहीत. तर अशा वेळेला काय करावं लागतं? तर बाजारामध्ये उपलब्ध असलेले काही डिक्शनरीज म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये शब्दकोश म्हणतो. त्या शब्दकोशांचा वापर आपण केला पाहिजे. बाजारात ज्या डिक्शनरी मिळतात, जे शब्दकोश मिळतात त्या डिक्शनरीचा त्याच्यामध्ये मग ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे, ब्लॅकेज आहे, जेम्स कौल डिक्शनरी आहे. असे मी तुरळक काही नावं सांगतोय. ह्या बाजारामध्ये जे शब्दकोश आहेत हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी आहेत आणि त्यांचा वापर करून आपण तो जो पॅसेज आहे तो सॉल्व केला पाहिजे, सोडवला पाहिजे. म्हणजे शब्दकोशाचा वापर आपण केला तर आपल्याला नवनवीन शब्दांचं ज्ञान वाढतं आणि त्याद्वारे आपण तो पॅसेज चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो. तर मित्रांनो, ही झाली पॅसेज कसा असतो याच्या संदर्भातली माहिती मी ढोबळमानाने दिली. पुढच्या भागामध्ये आपण हाऊ टू अँसर द क्वेश्चन्स ऑन द पॅसेज म्हणजे पॅसेजवरती आधारित प्रश्नांची उत्तरं देताना काय नेमक्या अडचणी येतात, कसा तो पॅसेज सॉल्व करायचा असतो याबद्दल मी बोलणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.